आज आहे ना आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने वॉलनट चॉकलेट बनवायचं आहे। ही रेसिपी आपण घरी ट्राय करून बघा, आपल्याला खूप आवडेल। थोडे वॉलनट घेतलेले आहेत आणि मध्यम आचेवरती 2 ते 3 मिनिटांसाठी भाजून घ्यायचे। भाजून झाल्यानंतर ते थंड करून घ्यायचे आणि मग कृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि अक्रोडचे जे तुकडे करून घेतलेले ते आपण मेल्टेड चॉकलेटमध्ये टाकायचे आहेत। मी बॉर्नव्हिलचं 70% डार्क चॉकलेटचा वापर केलेला आहे। चॉकलेट कसं मेल्ट करायचं ह्याची रेसिपीची लिंक मी देते आहे, आपल्याला पाहू शकता। त्यानंतर सर्विंग प्लेटवरती मी बटर पेपर ठेवलेला आहे आणि त्यामध्ये अक्रोड आणि चॉकलेटचं जे मिश्रण आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे। आणि आता डीप फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी 4 ते 5 तासासाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे। 4 ते 5 तासानंतर सुपर टेस्टी वॉलनट चॉकलेट करून तयार झालेलं आहे। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।